हे पॉइंट्स काय आहेत का कोलिनियर आहेत का? कोलिनियर म्हणजे काय? एक रेषे एका रेषेत आहेत का आपल्याला चेक करायचंय. तर काय करायचं सांगते की लक्ष द्या. किती पॉइंट्स आहेत? ए बी सी. लक्षात घ्या दोन पॉइंट नेहमीच कोलिनियर असतात. 2 points always remain collinear. दोन पॉइंट नेहमीच कोलिनियर असतात. 3 आले 4 आले तर कोलिनियर असतात का? तर त्यासाठी आपल्याला डिस्टन्स ए बी काढावं लागेल, डिस्टन्स बीसी काढावा लागेल आणि डिस्टन्स एसी काढावा लागेल. कारण आपण एकच डिस्टन्स काढलेला आहे म्हणजे तुम्हाला थोडीशी मी होमवर्क दिली होती प्रॅक्टिस व्हावं. आता फॉर्म्युला त्याचा काय? फॉर्म्युला फक्त नावाला लिहायचा, फॉर्म्युल्याकडे बघत बसायचं नाही. सांगतोय का? तर फॉर्म्युला काय करायचं सांगतो तुम्हाला. तर हे बघा फॉर्म्युला आपला असा आहे x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा लक्ष द्या. आता AB चं फाइंड करायचं. मी तुम्हाला काय सांगितलं x2 मायनस x1 म्हणजे पहिलं वजा पहिलं म्हणजे दुसऱ्यातलं पहिलं वजा पहिल्यातलं पहिलं यांची सबट्रॅक्शन. फॉर्म्युला फक्त नावालाच लिहायचं, त्याला काय सपोज करत बघायचं कारण 3 आहेत ना. प्रत्येकाला म्हणजे गणित हा किती मोठं होईल. प्रत्येकाला सपोज करा आपण x1 y म्हणले हवे की नाही. मग x2 मायनस x1 लक्षात ठेवा पहिलं वजा पहिलं असं लिहायचं. 2 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर बघा हे बघा पहिलं वजा पहिलं समजलं का? बघा प्लस सेकंड मायनस सेकंड. सेकंड आहे काय तुमच्याकडे? -5 आणि -3 ब्रॅकेट स्क्वेअर. समजलं का? म्हणजे फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर, सेकंड मायनस सेकंड, सेकंड मायनस ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग काय होते पहा 2 मायनस 1 1 चा स्क्वेअर 1च. 2 मायनस 1 1 1 चा स्क्वेअर 1च प्लस आता इथं पहा -5 मायनस मायनस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर -5 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. समजलं काय हे? आता आपण डायरेक्ट करूया. हे बघा 1 हे किती झालं? -2 प्लस 3 -2 चा स्क्वेअर 4 तर हे 1 राहू द्या आणि इथं -2 चा स्क्वेअर म्हणून आणि मग आन्सर मिळेल √-2 चा स्क्वेअर 4 प्लस 1 5. हे पहिलं तुम्हाला डिस्टन्स AB मिळालं. आता डिस्टन्स BC इथं सुद्धा तसंच फॉर्म्युला लिहायचं नाटक करायचं. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यांना तपासायला वाटावं की फॉर्म्युला छानपैकी लिहिलेला आहे, तुम्हाला तुमच्यावर इम्प्रेस व्हावा आणि त्यामुळे तसं लिहायचं. त्याच्याकडे बघायचंच नाही आपण. आपण कुठं बघायचं? आपल्या पॉइंटकडे बघायचं. BC म्हणजे कुठल्या पॉइंटकडे बघायचं? B आणि C कडे बघायचं. पहिलं वजा पहिलं त्यांच्याकडे बघायचं. मी मांडायचं फक्त शोला मांडायचं, त्याच्याप्रमाणे करत बसायचं नाही. फर्स्ट मायनस फर्स्ट काय होणार? -4 -2 ब्रॅकेट स्क्वेअर -2 फॉर्म्युल्यातला मायनस आणि हा 2 -2 -4 फॉर्म्युल्यातला मायनस आणि हा -2 प्लस 7 -5 लक्षात ठेवायचे. जमलं डायरेक्ट तर डायरेक्ट लिहायचं नाही तर त्या भानगडीत पडायचं नाही, एक स्टेप वाढवायची. आणि मग आता इथं पहा काय होईल? -4 -2 -6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 2 आले प्लस होते की नाही? मायनस -2 आले काय होते? प्लस होते. मग 7 प्लस 5 12 स्क्वेअर आणि तुम्हाला माहितीच आहे 36 144 144 it will become 180 180 होईल.
आणि 180 जे आहे काय ती 36 गुणिले 5 अशी फोड होते, ती पाठवायची, कारण ती आपल्याला त्याशिवाय ते पुढे गणित करता येणार नाही. ह्याची फोड काय आला पाहिजे 36 पाचा 36 into 5 म्हणजे याचं उत्तर येईल 6√5. हे झालं डिस्टन्स कोण तुमचा डिस्टन्स BC झाला. आता डिस्टन्स AC इक्वल टू पुन्हा तसंच ए आणि सी चा विचार करायचा. पुन्हा तसंच फॉर्म्युला शोला मांडायचा x2 minus x1 प्लस y2 minus y1. त्यांनी म्हणू नये फॉर्म्युला मांडला नाही, रुसू नये तुमच्यावर, होय की नाही तपासणाऱ्यांना. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे फॉर्म्युला मांडायचा. पुन्हा तसंच पुन्हा तो विचार करताय तुम्ही एसीचा x2 minus x1 y2 minus y1. मग कसं सांगा -4 -1 ब्रॅकेट स्क्वेअर -4 फॉर्म्युल्यातला -1 बरोबर का प्लस y2 किती आहे 7 मायनस हा -3. आणि जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल की नाही तेव्हा तुम्ही डायरेक्ट मायनस प्लस केलं तरी चालतं. आपण पुढच्या स्टेप मायनस प्लस करतोय की नाही ती डायरेक्ट लिहिलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. जेव्हा प्रॅक्टिस होईल तेव्हा मग -5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 प्लस प्लस 3 10 स्क्वेअर बरोबर का मायनस प्लस 7 3 10 इक्वल टू अंडर रूट -5 स्क्वेअर मीन्स 25 प्लस 100 मीन्स 125. पण ह्याची स्प्लिट करायची 25 पाचा 1,200 मीन्स किती येणार 25 into 5 आणि याचा आन्सर येणार 5√5. आता हे झाल्यानंतर एवढं काढल्यानंतर अजूनही आपल्याला समजलेलं नाही ते कोलिनियर आहेत की नाही. हे समजलं का मला सांगा पाहिजे. डिस्टन्स AB काढायचा, डिस्टन्स BC काढायचा, डिस्टन्स AC काढायचा. AB BC बघा लक्षात कशा पाहिजे AB BC AC काढायचा. ट्रायंगलला काढतो तसं. आणि मग फॉर्म्युला मांडायचा आणि सरळ फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर. BC काढताना सुद्धा तसंच फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर तसंच मांडायचं. आणि AC ला सुद्धा फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर. हे मात्र तिथे साइनचा गोंधळ करायचा नाही, चिन्हाचा गोंधळ करायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मायनसचा स्क्वेअर प्लसच येतो हे मात्र विसरायचं नाही. ओके. आणि ह्या चिन्हांचा गोंधळ काय करायचा नंतर इथं वजा वजाची बेरीजच करायची, उत्तराला वजा चिन्ह. ह्या छोट्या छोट्या गोष्टी इथं चुकला ना की उत्तर चुकणार आहे. आता हे कोलिनियर का नाही की नाही हे शोधूया आपण. कसं माहितीये का ह्या तिघात बघायचं. हे एक आपल्याला आन्सर बघायचं, हे एक आन्सर पाहायचं आणि हे एक आन्सर. आता मोठं कुठलं वाटतंय 6√5 मोठं वाटतं. मग हे मोठं आहे बघा. कोण मोठं आहे डिस्टन्स BC इक्वल टू किती आहे 6√5. मोठं पहिला घेणार मी त्याला इक्वेशन मोठं पहिला घेणार मोठं. ह्या मोठ्या बरोबर ह्या दोघांची बेरीज येते का असं चेक करायचं. मोठं जे तुम्ही लिहून घेतला त्याच्या बरोबर राहिल्या दोघांची म्हणजे राहिला कोण हा डिस्टन्स ABचं एक आन्सर तुमचं इथं आहे आणि डिस्टन्स ACचं आन्सर तिथं आहे. ही दोघांची बेरीज येते का. हे किती आहे 5√5. हे किती आहे 1√5. काय नाही 1 आहे ना. दोघांची बेरीज 6 आहे म्हणून ते कोलिनियर. आता कसं बघा मी मांडणार ते पुन्हा कोणाची बेरीज द्यायचे अँड काय पुन्हा कोणाची डिस्टन्स AB डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC इक्वल टू किती आहे √5 प्लस 5√5 म्हणजे किती आलं तुमच्याकडं 6√5. इक्वेशन नंबर 2 तुमची घ्या. इक्वेशन त्याला सपोर्ट कशात आहे काय नाही सपोर्ट काय नाही तुम्ही ऍडिशनच केलं.
झालं इथंपर्यंत इक्वेशन दोघांची बेरीज राहिल्या दोघांची बेरीजच केली ना आपण इथे केलंच ना. आता इक्वेशन 1 आणि 2 कडे पहा. 1 ची डावी उजवी बाजू किती आहे 6√5. ह्याची उजवी बाजू किती आहे 6. म्हणजे डाव्या बाजूबरोबर डाव्या बाजू असते पाहिजे. फ्रॉम 1 and 2 मी काय म्हणतो बघा फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स BC कोणता BC हा कुणा बरोबर आहे या दोघांच्या बेरजेच्या बरोबर आहे बरोबर का. डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC एवढं समजलं का. दिसतेच इथं 6√5 6√5 म्हणजे हे बरोबर हे असतं. आता कोण कुणाच्या मध्ये हे तिघ हे तरी फायनल झालं. हे तिघ जण कसे कोलिनियर आहेत. देर हे समान आलं तर म्हणायचं कोलिनियर आहे नाहीतर नॉन कोलिनियर म्हणजे एका रेषेत नाही. हे समान आलं की नाही म्हणून तुम्ही काय म्हणा देअरफॉर पॉइंट्स कोणकोणते A B C आर कोलिनियर. समजलं का. आता कोण कुणाच्या मध्ये आहे हे चेक करूया. इथं बघायचं कॉमन पॉइंट कोणता आहे ए मध्ये असला पाहिजे आणि बी आणि सी बाजूला असले पाहिजे. म्हणजे अशी कंडिशन असली पाहिजे. इकडे तरी मध्ये असला पाहिजे इकडे बी असला पाहिजे इकडे सी असला पाहिजे. कसं ठरवलं कॉमन कोण आहे ए तो मध्ये असला पाहिजे. बघा ना त्यात पुन्हा कोणाची बेरीज AB प्लस AC आहे का. म्हणजे आपण ते कसं लिहितो अँड B डॅश A डॅश C याचा अर्थ B आणि C च्या मध्ये A आहे. कुठे मध्ये म्हणजे अगदी करेक्ट मध्ये नाही पण दरम्यान कुठे त्याला दरम्यानता म्हणतात. बिटवीननेस काय म्हणतात बिटवीननेस दरम्यान असं. म्हणजे काय काय समजतं ए हा बी आणि सी च्या बिटवीन कुठे आहे. समजलं का. त्याला म्हणायचं काय दाखवणे कोलिनियर. 3 मार्काचा क्वेश्चन आहे. समज सर्वांना लिहून काढा. इथं डिस्टन्स काय होता आपला ते वाक्य होतं बघा डिस्टन्स BC होतं बघा ते लिहून काढा. तर तुम्हाला हे सिद्धच करता येत नाही लागलं त्याशिवाय इथं कसं आपण लिहिणार. आता इथं समजा 180 मी लिहिलं इथं 6√5 तर तुलना कशी करणार करूच शकत नाही. तेव्हा फोडी झालीच पाहिजे. ते पाठच करू द्या 36 5 180. समजलं. बघा इकडे बघा तर एल दिलाय तुम्हाला 2 मायनस 3 एम काय दिलाय 1 मायनस आणि एन काय दिलाय 5 करून. हे कोलिनियर आहेत का विचारले म्हणजे एका रेषेत आहेत का विचारलेलं आहे. पहिला आपण डिस्टन्स काय काढणार डिस्टन्स LM काढणार बरोबर. आणि लक्षात ठेवा असा कॉमा द्यायचा प्रत्येक फॉर्म्युला मगासारखं मांडायचंच आहे. अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर हे मांडायचं आहे तुम्हाला. ओके इक्वल टू आता बघा बरं x2 म्हणजे 1 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 कोण आहे हा -3 मायनस आणि हा 3 ब्रॅकेट स्क्वेअर काय होते पहा 1 मायनस +2 ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात ठेवा दोनदा मायनस आला एक प्लसच मला पाहिजे. मायनस इंटू मायनस प्लस मायनस आता इथं मायनस आहे सबट्रॅक्शन आहे -3 -6 म्हणायचं. इथे इंटू होता लक्षात घ्या इथे इंटू होता त्यामुळे मी मायनस प्लस केलो. इथे इंटू होता ना इथं सबट्रॅक्शन आहे दोघांची म्हणजे -3 मध्ये -6 आणि हे किती झालं बघा आता 3 झालं का हे 3 चा स्क्वेअर 9 याचा स्क्वेअर 36 मिळून झाले 45. बघा 36 अधिक 9 45 झाले का 45 ची स्प्लिट होती 9 5 45 ती करायची.
9 5 जा 45 म्हणजे 3√5 हे लक्षात ठेवा. इथं असं करता आलं पाहिजे आणि ते आपण 9th मध्ये सड या चॅप्टर मध्ये केलोय बऱ्याच वेळा पुढे. त्या इथं करायचे. पुढे पहा डिस्टन्स काय करायचं एम एन करायचं. डिस्टन्स एम एन अंडर रूट सेम x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू या दोघांचा विचार करा. एम एन म्हणजे एम एन चा विचार करायचा होता. हा यू कसं होणार सांगा. हा यू मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर का. फर्स्ट मायनस फर्स्ट प्लस सेकंड मायनस सेकंड. सेकंड इज 4 मायनस मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. समजते का. आणि मग काय होईल बघायचं. 5 मायनस 1 4 स्क्वेअर प्लस मायनस प्लस 4 प्लस 3 7 स्क्वेअर इक्वल टू that is 16 plus 49 equal to 65 आणि 65 ची स्प्लिट होत नाही. 13×5 होते की 13चं वर्गमूळ निघत नाही आणि 5चं पण निघत नाही. म्हणजे 5चं निघत नाही 13चं पण निघत नाही. म्हणजे हे तसंच ठेवायचं. याचं काय करायचं नाही. ओके. आता डिस्टन्स काय करायचं मला ln. डिस्टन्स ln इक्वल टू अंडर रूट सेम x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता तिथं कसं आहे माहिती का. असं बी करू शकता. तिकडे बघा x1 y1 x2 y2 x3 y3 पण फॉर्म्युला म्हणताना गोंधळ होतो. त्याच्यापेक्षा फॉर्म्युला मांडायचा. आपल्या फॉर्म्युल्याकडे बघायचंच नाही. आपल्याला करतोय काय तुम्हाला माहिती आहे. इक्वल टू अंडर रूट हा यू मायनस बघा कुठले घ्यायचं आपल्याला ln घ्यायचं ना. हा यू मायनस 2 हा यू मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर. काय होते तर लिहितो मी. ओके. डिस्टन्स ln इक्वल टू काय सांगा मायनस मायनस 7 झालं का. डायरेक्ट 7 स्क्वेअर. डायरेक्ट तुम्ही 49 दिलं तरी चालते. काय प्रॉब्लेम नाही. आणि इथं 1चा स्क्वेअर 1 आणि मग हे 50 याची मात्र स्प्लिट होते. 25 into 2 means 5√2. आता बघा ना हा किती आला 65. मोठा हा का मोठा हा इथं समजते. इथं बघायचं. हा मोठा 5 इथं बघायचं समजते. इथं समजते. ही लहान आहे हाही लहान आहे हा मोठा आहे. तिघापैकी मोठा कोण आहे. आता हे फोड केलेलं बघू नका लवकर लक्षात नाही ना. पण फोड करायच्या अगोदर बघा ना तुमच्या लक्षात येते. हा 65 आहे हा 45 आहे आणि हा 50 आहे. मी मोठा कोण आहे. डिस्टन्स mn इक्वल टू इथे आहे √65 इक्वेशन नंबर 1 असं म्हणायचं. आणि मग राहिले दोघं जण कोण त्यांची ऍडिशन करायची. दोघं कोण राहिले ते मग अँड डिस्टन्स lm प्लस डिस्टन्स ln. आता मला सांगा आपण हे करायच्या अगोदर आपल्याला समजते की हे समान नाहीये. आणि येतच नाही ना समान. हे किती आहे बघितलं तर 45 आहे. हे किती आहे 50 आहे. म्हणजे थोडक्यात कसं हे 5√2 आहे आणि हे किती आहे 3√5. यांची बेरीज तरी होते का नाही होत. समानच नाही. हे फिक्स आहे पहिला पण ते मांडून दाखवायचं समान नाही ते. डिस्टन्स lm किती आहे तुमच्याकडं 3√5 बरोबर का. प्लस ln किती आहे तुमच्याकडे 5√2. यांची ऍडिशन तरी करू शकतो का आपण. अजिबात करू शकत नाही.
आलं का लक्षात? त्यामुळे हे त्याला इक्वेशन 1 म्हणायचं, 2 म्हणायचं. हे समान आहे का नाही म्हणून असं म्हणायचं बघा. डिस्टन्स mn इज नॉट इक्वल टू, मगाशी इक्वल टू म्हणलो, आता नॉट इक्वल हे दिले डिस्टन्स lm प्लस डिस्टन्स ln. समजलं का? देअरफॉर पॉइंट्स कोणते? L, M, N आर नॉन कोलिनियर. झालं. पुढे काय ते करायची गरज नाही. एका रेषेतच नाही तर काय दाखवू काय शकतो आपण? नाही दाखवू. तुम्ही पुढची स्टेप नाही करायची. समजलं? लिहा. शंका असेल तर विचारा त्याच्यामध्ये काय. बघा, ज्यांना जमत नाही त्यांनी इकडे पहा, ज्यांना जमते त्यांनी सॉल्व्ह करा. काय त्यांनी इकडे पाहूच नका. मी ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी दाखवते. काय आहे? ds फॉर्म्युला मांडायचा, डिस्टन्स ds करायचा. पहिलं वजा पहिलं, पहिलं कोण आहे? 3 मायनस 1 ब्रॅकेट 2 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. हे सिंपल आहे. 2 मायनस 3 1 मायनस 0. बरोबर का? 0 3 आहे का? पहिला एक्झाम्पल मध्ये 0 3 आहे. ठीक आहे, प्रिंटिंग मिस्टेक झाली दिसते. 0 3 म्हणजे तुम्ही लिहिताना कसं लिहिणार? मग 2 मायनस 0 लिहिणार. बरोबर का? 2 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर आणि 1 मायनस 3. मग हे किती झालं सांगा? 2 मायनस 0 2, 2 चा स्क्वेअर 4. डायरेक्ट मांडले चालेल, 2 मायनस 0 2च ना. आणि 1 मायनस 3 मायनस 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 इथं मांडला तरी चालतोय. 4 प्लस 4 8 आणि 8 ची स्प्लिट होते 4 into 2 आणि त्याचा आन्सर मिळतं 2√2. हे पहिलं तुम्हाला डिस्टन्स आरडी मिळाला. डिस्टन्स काय मिळाला? आरडी मिळाला. बघा, त्यात काही शंका असेल तर बघा. आता ds काढूया. ds ची कोऑर्डिनेट बरोबर आहेत का? 2 1 आणि 3 मायनस 1. यस. मग आता फर्स्ट मायनस फर्स्ट 3 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 1 लक्षात. मायनस 1 सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर. मग हे तुम्हाला मिळेल 3 मायनस 2 हाय 1 चा स्क्वेअर डायरेक्ट लिहिला तरी चालेल आणि मायनस 1 मायनस 2 चा स्क्वेअर ते होईल 1 चा स्क्वेअर 1 4 2 चा स्क्वेअर 4. डायरेक्ट जरी चालेल. 5 आन्सर येईल. मायनस 2 चा स्क्वेअर 4 आणि हा 1 चा 1 5 झालं बघा. आता आपण काढूया RS इक्वल टू अंडर रूट 3 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर and -1 -3 plus -1 -3 bracket square equal to under root 3 minus 0 is 3. 3 plus 3 square is 9. -1 -3 -4. -4 square is 16. लक्षात घ्या. राईट करतो मी. -4 होणार. -4 चा स्क्वेअर 60. मायनस चा स्क्वेअर प्लस येतो आणि दोघांची ऍडिशन झाली √25 मीन्स 5. आता बघा तुमच्याकडे सेम काही दिसतच नाही. मोठं कोण आहे बघा. इथंच बघा. हे 25 मोठं आहे का? हे 8च आहे आणि हे √5 आहे. म्हणजे मोठं कोण आहे? डिस्टन्स RS. डिस्टन्स RS इक्वल टू √25 म्हणजे 5. इक्वेशन नंबर 1. and distance RD plus distance DS equal to 2√2 plus √5 यांचे ऍडिशन करता येते का? नाही. याचा अर्थ
कोलिनियर नाही म्हणजेच म्हणणार देअरफॉर फ्रॉम 1 and 2 distance RS is not equal to distance RD plus distance DS हे सेम नाही म्हणजे ते कोलिनियर नाही देअरफॉर कारण सरळ डिस्टन्स नाही तो √25 पण इथं हे दोघांचे ऍडिशन होतच नाही करताच येत नाही ना त्या दोघांची ऍडिशन कशी करणार सांगा बरोबर तिथे रूट मध्ये समान असेल तरच करता येतं अन्यथा करता येत नाही तर 2 आहे आणि इथं 5 आहे त्याची बेरीज करता येत नाही म्हणून जर बेरीज करता आली तर हे चेक करता आलं असते हे काय बरोबर आहे का चुकीचं आहे तर काय करता येत नाही म्हणून हे कोलिनियर आहे देअरफॉर पॉइंट्स कोणते आर डी एस आर नॉन कोलिनियर असं म्हणा किंवा नॉट कोलिनियर ओके आणि एक राहते चौथं ते तुम्ही करा आता फोर्थ एक्झाम्पल लिहून घ्या आणि करा बघा जमते का ते कोलिनियर आहेत का